करारनाम्यातल्या काही गोष्टी आणि मोदींची 4 महिन्यापूर्वीची भाषणं जर आपण असताना काढली तर विरोधाभास. एक काळ मोदी असं म्हणत होते की भारतातली बाजारपेठ ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी राखीव राहील, जगाच्या शेतकऱ्याला आम्ही खुली करणार नाही. 4 महिन्यापूर्वीची भाषा. एसटीच्या फाईलमध्ये मोदीचं नाव येतं आणि मोदी उलटा पडतो आणि सांगतो नाही, भारताची बाजारपेठ ही जगाला आता मोकळी केला जाणार. कशामुळे? तर त्या एसटीच्या फाईलमध्ये अजून काहीतरी असलं पाहिजे. फक्त मोदीने मोजला केला एवढीच फक्त माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे इतर देश आहेत आणि तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने जे लहान मुलांची असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फाईलिंगमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू दे. म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात आणि म्हणून भवन भागवताना आम्ही असताना विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात की एसटीच्या फाईलमध्ये मोदींचं नाव आलं तरी काही नुकसान नाही हे तरी सांगा. ज्यांचं नाव आलं इतर देशाने त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, पण भारतामध्ये कुणाच्याच विरोधात कारवाई नाही.